जर तुमची सतत मान दुखतीये, ती जखडल्याप्रमाणे वाटतेय, डोकं दुखतंय, चक्कर येतेय, डोळे दुखतात, हातांना मुंग्या येतात, हे सगळं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. हे सगळे जे त्रास आहेत ते बेसिकली बऱ्याच वेळ एका ठिकाणी बसणं, जसं की कम्प्युटरच्या समोर मोबाईल हातात घेऊन बसणं किंवा भरपूर वेळ टीव्ही बघणं किंवा चुकीच्या पोश्चरमध्ये जास्त वेळ बसणं, गाडीवरून प्रवास जास्त काळ करणं, ह्या सगळ्या कारणांनी मानेचे जे स्नायू आहेत ते आखडतात, त्याच्यामध्ये वाताचा प्रकोप होतोय आणि कंटिन्यू तिकडे पेन होतोय. बऱ्याचदा त्याच्यामुळेच पाठीमागच्या साईडला डोकं दुखायला लागते, चक्कर आल्यासारखं वाटतंय. हे वारंवार जर होत असेल तर पेशंट पॅनिक होतात आणि त्यांना बऱ्याचदा शंका येते की माझ्या ब्रेनमध्ये काय झालंय का, एखादी गाठ आहे का किंवा काय बरंच. तर हे सगळं वात आणि पित्त या दोन गोष्टींमुळे होते. तर आयुर्वेदामध्ये याच्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये बेसिकली जे स्नायू तिकडचे जखडलेले असतात त्यांना तेल लावून मोकळं करणं, याच्यासाठी स्नेहन स्वेदन केलं जाते. त्याच्यामध्ये औषधी तेल जसं निर्गुंडी तेल, मुरीवेन्ना तेल, हे तेल तुम्ही व्यवस्थित लावून तिकडे मसाज केली, तिकडचे जे स्नायू आखडलेत त्यांना लूज केलं आणि त्याच्यानंतर जर गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं तर तिकडं रिकामा होते आणि हळूहळू ते स्नायू लूज झाल्यामुळं व्यवस्थित बरं वाटते. पण हे एका दिवसात अजिबात होत नाही. किमान 15 दिवस ते 30 दिवस तुम्हाला ही ट्रीटमेंट करावी लागते. ही तुम्ही घरच्या घरी करू शकताय, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही दुसऱ्याकडून करून घेतलं तर जास्त रिलॅक्सिंग होते. दुसरी एक ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आहे की जे नस्य केलं जाते, म्हणजे नाकामध्ये औषधी तेल तूप सोडणं. त्याच्यामध्ये क्षीरबला तेल, बला तेल अशी तेल आहेत जी इथून वरच्या भागाला, म्हणजे मानेपासून वरच्या भागाला सगळ्याला स्नेहन करतात, बृहन करतात, म्हणजे त्यांची ताकद वाढवतात आणि हळूहळू त्या स्नायूंची बळकटी वाढल्यामुळं तिकडचं पेन कमी होतोय. बऱ्याच लोकांना एक्सरे मध्ये फाइंडिंग सापडतात की तिथल्या मणक्यांची झीज झाल्या, मणक्यांच्या मध्ये जी गादी असते त्याची झीज झाल्या आणि त्याच्यामुळे हाताला मुंग्या येतात. तर या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं धातुक्षयजन्य वातप्रकोप म्हणतात, म्हणजे तिकडची झीज झाली त्याला कारण आहे पित्त. भरपूर उष्णता वाढणं, तुमच्या आहारात जर अशा गोष्टी असतील की ज्याच्यामध्ये भरपूर मीठ आहे, तेलकट गोष्टी जास्त आहेत, आंबट खारट असं जास्त खाल्ल्यामुळं पित्त जास्त वाढते. त्यातल्या त्यात तुम्ही बाहेरचं फास्ट फूड जास्त खात असाल तर ह्या गोष्टी जास्त होतात आणि अशा वेळी तिथली झीज होती. ही झीज भरून निघण्यासाठी आयुर्वेदामध्ये बस्ती ट्रीटमेंट सांगितली. त्याच्यामध्ये यापन बस्ती आपण देऊ शकतोय, तिक्तक्षीर बस्ती देऊ शकतोय. त्याच्यामध्ये पूर्ण अंगाला तेल लावून वाफ देऊन एनिमा देण्याची पद्धत असते. त्याच्यात तेलाची बस्ती पण देऊ शकतोय, काड्याची बस्ती पण देऊ शकतोय. या सगळ्यांनी तिकडचा लोकल वातप्रकोप हे होतोय. आणि तिसरं एक कारण आहे मान दुखण्याला अपचन, ज्याच्यामध्ये बरेच काळ एका ठिकाणी बसून राहिल्यामुळं अजीर्ण होते, म्हणजे जेवलं आणि त्याच्यानंतर तिथेच बसलं. असं बऱ्याच लोकांचं सध्या जॉब पॅटर्न आहे की त्यांना 8-8, 9-9 तास एकाच ठिकाणी बसावं लागते आणि त्यामुळे त्यांनी खाल्लेलं अन्न व्यवस्थित लवकर पचत नाही आणि विशेषतः जास्त प्रमाणात गॅसेस तयार होतात. तो गॅस जेव्हा वरच्या दिशेने जातोय तेव्हा मान आखडणं, तिकडचे स्नायू दुखणं हे सगळं होते. ह्याच्यामध्ये पण बस्तीचा मेजर रोल आहे. त्याच्यामध्ये बरीचशी औषधं जी पचन सुधारण्यासाठी दिली जातात ती उपयोगाची असतात आणि बऱ्याच दिवस तिकडे अडकून पडलेला मल शोधण्यासाठी विरेचनासारखे कर्म आपण करू शकतो. थोडक्यात काय, जर तुमची मान दुखत असेल तर त्याचं रूट कॉज शोधणं गरजेचं असते. नॉर्मली सगळ्यांना ऍडवाइस केलं जाते की तुम्ही मानेला पट्टा वापरा, पण त्याच्याने काही फार फरक पडत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, त्याच्यामध्ये नस्य करणं आहे, तिकडं लोकल तेल साठवून ठेवणे, म्हणजे जसं आपण एखादी विहिरीमध्ये पाणी असते तसंच तिकडे एक पाळ तयार करतात कणकीचं आणि मन्याबस्ती नावाची ट्रीटमेंट करतात. त्याच्यामध्ये ते तेल पूर्णपणे खाली मणक्यांपर्यंत जिरते. असं 8-10 दिवस केलं तर बऱ्याचदा तिथली रिकव्हरी झालेली दिसते आणि त्या वेदना कमी होतात. याशिवाय आयुर्वेदामध्ये सिरा कंडरा ज्या सांगितल्यात, म्हणजे तिकडचे जे टेंडन लिगामेंट्स असतात ते सगळे रक्तापासून बनतात. त्यामुळे जेव्हा अशुद्ध रक्त होते शरीरामध्ये तेव्हा पण तिकडं पेन जास्त प्रमाणात होतोय. अशा वेळी जलोकावचरण नावाची एक ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण तिकडं लीच थेरपी जळू लावतोय त्या लोकल ठिकाणी आणि त्या अशुद्ध रक्त शोषून घेतात आणि त्याच्याने बऱ्याच रिलीफ पेशंटला बघायला मिळतं. थोडक्यात काय, तुमच्या मान दुखण्याचं, डोके दुखण्याचं कारण काय आहे हे पहिले जाणून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा आणि यापैकी जे पण काही ट्रीटमेंट करायची असेल ते करा. त्याच्यामध्ये 2 ते 3 महिन्यात तुम्हाला चांगला रिलीफ मिळू शकतोय.
आणि कोणत्याही प्रकारची पेन किलर न घेता मायग्रेन सारख्या कंडिशन्स मध्ये सुद्धा विदाउट पेन किलर कंडिशन चांगल्या होतात आणि पेशंटला बरं वाटते. त्यामुळं जवळच्या वैद्यांना भेटा आणि ह्याच्यावरती योग्य तो सल्ला घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ याच्यानंतर बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.